नमस्कार मंडळी, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चिकन बनवतोय अगदी सोप्या पद्धतीमध्ये, जास्त पसारा न वाढवता आणि शिवाय कमीत कमी वेळेमध्ये आज आपण हा चिकन रस्सा बनवतोय। पिवळा रस्सा न बनवता म्हणजे सुरुवातीला चिकन उकडून न घेता ही रेसिपी बघतोय, त्यामुळे अगदी 2 स्टेपमध्ये हा चिकन रस्सा बनवून तयार होतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलंय, धुवून स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचंय। तर संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी आत्ताच टाकलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। धना पावडर आणि हळद चिकनला व्यवस्थित कोट झाले की आपल्याला हे असंच ठेवायचंय। आता हे चिकन आपण अर्धा किंवा 1 तास मॅरिनेटसाठी न ठेवता जोपर्यंत आपला भाजीचा मसाला तयार करून परतून होत नाही तोपर्यंतच मुरवत ठेवणार आहोत। आता हे चिकन बाजूला ठेवू आणि मसाला तयार करून घेऊया। तर इथं मी पाऊण कप उभा चिरलेला कांदा घेतला होता। तव्यावरती थोडंसं तेल टाकून हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर याच पद्धतीने आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर इथं मी खोबऱ्याची एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्याच्या अशा पातळ फोडी करून तेल टाकून अशा लालसर रंगावर भाजून घ्यायच्या आहे। थोडीशी कोथिंबीर आणि यासोबतच मी कोथिंबीरीची कोवळी देठं सुद्धा घेतलेली आहेत। यानंतर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या लागणार आहेत। त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर 1 टेबलस्पून धणे आणि 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत। हे दोन्हीही आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर अर्धा टीस्पून जिरे, 4 लवंग, 4 मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। हे सगळं आपल्याला पॅनवर हलकंसं गरम करून घ्यायचंय, म्हणजे मिक्सरला व्यवस्थित वाटलं जाईल। आता सर्वात आधी धणे, तीळ आणि राहिलेले खडे मसाले मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेऊया। खडे मसाले मिक्सरला वाटून झाले की यामध्ये राहिलेलं सगळं साहित्य टाकून घ्यायचंय। आता हे सगळं मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे हे सगळे पदार्थ चांगले बारीक वाटले जातील। आता झाकण बंद करून पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया। तर असा हा आपला मसाला तयार झालेला आहे। आता कढाईमध्ये तेल टाकून घेऊया। तर इथं मी 4 टेबलस्पून तेल वापरलंय। आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 तेजपान टाकून घेऊया आणि यामध्ये लगेच आपल्याला तयार करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला करपू नये म्हणून तेलामध्ये हा मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करून झाला की लगेच यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट आणि 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर कडेनं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला हलवत राहायचा आहे। एकसारखं परतवल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 मिनिटातच या मसाल्याला कडेनं तेल सुटलंय आणि मसाला चांगला कोरडा झालाय। आता या स्टेजला चिकन टाकून घेऊया आणि या मसाल्यामध्ये चिकन चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय। तर हे चिकन मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी हे चिकन वाफवून घ्यायचंय। झाकण ठेवल्यानंतर या चिकनला थोडंसं पाणी सुटतं, पण जर तुम्हाला चिकन कोरडं वाटलं तर मध्ये एखाद्या वेळी हे चिकन मिक्स करून घ्या आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून द्या। आता झाकण काढून बघूया, तर कडेनं चांगलं तेल सुटलंय। आता हे चिकन चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। पुन्हा यावरती झाकण ठेवून थोडा वेळ चिकन शिजवून घेऊ। 3-4 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून यामध्ये आपल्याला 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे। याऐवजी तुम्ही कोणताही चिकन किंवा मटन मसाला सुद्धा टाकू शकता। आता गॅसची फ्लेम हाय करून घेऊ आणि यामध्ये पाणी वाढवून घेऊ। तर इथं आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एवढी दाटसर भाजी इथं मी ठेवलेली आहे। सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत जवळपास 2.5 कपाच्या आसपास इथं मी पाणी वापरलंय। यापेक्षा जर पातळ रस्सा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी वाढवू शकता। साधारणतः 1 कपाच्या आसपास जर तुम्ही यामध्ये पाणी वाढवलं तर प्रत्येकी अर्धा टेबलस्पून तुम्हाला यामध्ये घरी बनवलेलं लाल तिखट, धणा पावडर आणि गरम मसाला जास्त टाकावा लागेल। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवायचंय। तर इथं ग्लास लीड आहे म्हणून मी पूर्ण ठेवलंय। तुम्ही जर ताट ठेवणार असाल तर अर्धवट झाकण ठेवा। चेक करून बघूया, तर चिकन पूर्ण शिजलंय। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करू।
तर असा हा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आणि अगदी सोपा चिकन रस्सा तयार आहे. एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.